पालघरच्या वाड्यामध्ये खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर 6व्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे। आरक्षण हक्क बचाव समितीच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत। शिक्षक भरतीमध्ये ओबीसी, एससी आणि एनटी समाजाचं आरक्षण 0% केल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर आता सरळ सेवेतून भरती करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। आरक्षण 0% केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। ही सरळ भरती प्रक्रियेने ज्यावेळी आमचे आदिवासी बंधू भगिनींना या इकडे भरती दिली, त्याचप्रमाणे आम्हाला ओबीसी वर्ग असेल, एससी वर्ग असेल, यांनाही तुम्ही सरळ सेवेत घ्यावं। गेले 1.5 वर्ष हे सेवा देत आहेत, हे कंत्राटी पद्धतीमध्ये सेवा देत आहेत आणि अगदी आपल्याला शासनाने सुद्धा हा निर्णय देऊन त्यांना सेवेत घेतलेलं, त्यांना कुठेही तरी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। 2022ला जेव्हा शिक्षक भरती झाली तेव्हा सुद्धा आमच्यासाठी पालघर जिल्हा लॉक होता। 2025ला 50% एसटी, 50% ओपन, याचा अर्थ की आरक्षण काहीच नाही का आम्हाला 0% आरक्षण जर आम्हाला आणून ठेवलं आहे तर आम्ही जायचं कुठे? जिथपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या या जागेपासून हटणार नाहीत।